नमस्कार, मी समाधान वानसळे लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहोत तिसिंगीमध्ये. विशेषतः बघायला गेलं तर हा रस्ता बाबर वस्ती ते हेडगे वस्ती हा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याची खरंच बिकट परिस्थिती आहे असे नागरिक या ठिकाणी म्हणतात वगैरे. आणि बघायला गेलं तर हा रस्ता प्रमुख रस्ता आहे. या रस्त्याने आवक जावक करणारे शेतकरी असतील किंवा शाळकरी मुलं असतील किंवा व्यवसाय संदर्भात जाणं येणारे युवक असेल किंवा आणि येथील नंतर बघायला गेलं तर पुढे जी बाबर वस्ती आहे, दलित वस्ती आहे, त्याही देखील त्यांचा मोठा प्रश्न आहे. परंतु आता सध्याला इथल्या शेतकऱ्यांचा काय मूळ प्रश्न आहे किंवा कशा संदर्भात हे जमलेत वगैरे आपण त्या त्या संदर्भात आपण जाणून घेतो. नमस्कार. नमस्कार. काय विषय आहे नेमका रस्त्याचा या? हे आज 50 वर्षापासूनचा हा रस्ता आहे. हम्म. या रस्त्यामध्ये बरेच दलित वस्त्या वगैरे आहेत, 100-1 लोकवस्ती आहे. परंतु होतंय कसं, आजपर्यंत आम्ही वारंवार प्रशासनाला सांगून देखील त्यांनी कुठलीच आमच्या आजपर्यंतची दखल घेतलेली नाही. आणि आता आम्हाला जे न्याय मिळायला पाहिजे होता तो आता काय प्रतीक्षेत आहे. तहसीलदार साहेब येऊन आम्ही 5 प्रमाणे ते दाखल केलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांनी येऊन स्थळ पाहणी केलेली आहे. आणि स्थळ पाहणीमध्ये असं उल्लेख झालाय की शेगड्यांचं जी आजपर्यंतची वहिवाट जी आहे तो रस्ता आम्ही त्याच रस्त्याने जातोय. त्याच्यामध्ये माळी कंपनी किंवा कुणी ह्याच्यामध्ये कुठलाही 1 फुटाचा सुद्धा त्याच्यामध्ये दिलेला नाही. अख्ख्या गावालाही माहित आहे आणि इथल्या शेतकऱ्यांनाही ती कल्पना आहे. पण आमचा मूळ मुद्दा असा आहे की दलित वस्तीकडे जाणारा जो रस्ता आहे तो बिकट परिस्थिती आहे. जाता येत नाही. शाळकरी मुलं असतील, आजारी असेल किंवा कुठल्याही परिस्थितीत हे जर झालं तर त्यांना कुठल्याही प्रकारचं जाता येत नाही. वाहन जर बसायचं म्हटलं, 4 चाकी यायचं म्हटलं तरी पण येत नाही. हे अशी परिस्थिती आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही प्रशासनाला एवढी विनंती करतोय की आम्हाला रितसर सर्वे नंबरनुसार आम्हाला तो रस्ता रितसर आम्हाला कायमस्वरूपी मिळावा अशी आमची मागणी आहे. बरोबर आहे, दलित वस्तीचा. पण इथं मूळ शेतकरी कोण आहे इथले? काय आहे इथलं? आता हे तुम्ही मूळ शेतकरी किती लोक आहेत ह्या रस्त्याने आवक जावक करणारे? आमची सुद्धा लोक तरी 100 लोक संख्या. मग तरी पण अतिक्रमण केल्यामुळे आमच्याच रोड पहिल्यापासून आमच्याच हद्दीत रोड आहे. बर. त्यांनी उरल्या सुद्धा आज अतिक्रमण करून मुजवलेले आहेत. बर. त्यावर आम्ही ग्रामपंचायत पुढे ठराव दिला पण काही सुद्धा दखल घेतली जात नाही. बर. त्यामुळे आम्हाला शेवरनं रस्ता पाहिजे. आम्ही ही रस्ता आमचा मालकीचा बंद करणार आहे. सर्वे नंबर वरून रस्ता पाहिजे. म्हणजे तुम्ही रस्ता सोडलेला आहे? सोडलेला आहे मालकी हक्काचा. हा, पण जे शेजारचे आहेत त्यांनी सोडलेला नाही. सोडलेला नाही. मग या पाण्याचा काय त्रास होतोय तुम्ही आता? पाण्याचा त्रास म्हणजे जनावर आजारी, मुलं आजारी, शाळेची सगळी अपदा. बर. ही कधी कधीपासून त्रास होतोय असा? त्रास कायमचाच आहे. बर. कायमस्वरूपी त्रास आहे. बर. हा. तर काय काय अजून काय गोष्टी इथं जाणवतात वगैरे? सदरचा हा रस्ता औदुंबर हेगडे वस्ती ते बिरबल बाबर वस्ती हा रस्ता संपूर्ण हेगडे यांच्या मालकीचा रस्ता. गेली 50-60 वर्षापासून त्यांना विनंती करून त्यांच्याच रस्त्यावरून आम्ही जातोय. परंतु आता वाहनाची संख्या वाढली. रस्ता प्रत्यक्षात हा 6 ते 7 फुटाचाच आहे. मोटरसायकल जर डेअरीचं दूध घेऊन जात असताना शाळकरी मुलाला सुद्धा रस्त्याच्या कडेला साईडला उभा राहावं लागतंय. उभा राहिले तर माळी कंपनीची बांधावरची झाड आहेत. ते झाडामुळं लोक त्या हेगड्याच्या पोरला डोळ्याला लागलं. दवाखान्याला त्याचा 550 रुपये खर्च झाला. आम्ही माळी कंपनीला विनंती करतोय की सदरचा रस्ता हा सर्वे नंबरवरून आम्हाला नियमानुसार आम्हाला मिळावा, एवढीच आमची अपेक्षा आहे. संत महादेव बाबर. बर. काय काय समस्या आहेत आपल्या रस्त्याच्या? लय चिखल आहे, जाता येता येत नाही. बर. रस्ता नाही. बर. शाळेची मुलं जाते ती येते ती. तर रस्ता आम्हाला पाहिजे. ह्याच्या अगोदर काय मागणी वगैरे कोणाला काय केली काय? सगळ्या सरपंचाला सांगितलं, सगळ्याला सांगितलं. येते ती माणसं सांगते ती जाते ती, काय रस्ता होत नाही काय नाही. हा, सर्वे नंबरचा रस्ता पाहिजे. तुमचं काय मत? आमचं मत असं आहे की सर्वे नंबरचा रस्ता नसल्यामुळं माझ्या दारात ट्रॅक्टर उभा होता. तिथं माझी 2 नातवंड होती आणि मिस्त्री सर्व्हिसिंग करत होता. त्यावेळेस ट्रॅक्टर आल्यानंतर माझ्या ट्रॅक्टरवर मला ट्रॅक्टर पडला. त्यावेळेस माझी मुलं वाचली ती. त्यांनी सर्वे नंबरचा रस्ता आम्हाला द्यावा. सातत्यानं कुठल्या कुठल्या रस्त्यावर प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे. हा, सगळ्या गावकऱ्यांना माहित आहे. सगळे गावकऱ्यांनी येऊन सगळ्या ट्रॅक्टरवरून ती मोळ्या काढल्या, त्या ट्रॅक्टर उचलला आहे. हा, का तर ह्यांचे आम्हाला रस्ता पूर्ण नसल्यामुळं. हा, पाण्याचा अजून काय त्रास होतो? पाण्याचा त्रास म्हणजे आमच्या दारातनं 5च्या मोटरचं पाणी वाहत या. आणि जे इरिगेशनचं हद्दी होती त्यांनी मुजवून व्हाईट केलं, सगळं पाणी खाली येतंय. हा, जे इरिगेशनची रस्ता जे झाड जी चाऱ्या होत्या ती मुजवल्या त्या आणि ती पाणी आमच्या रानात खाली सोडून दिले.
आता ह्या रस्त्यासाठी किती शेतकऱ्यांनी ह्या साईडनं रस्ता सोडलेला आहे? अहो साहेब ते बिरबल एक दिवशी आजारी पडलं माझं शेजारी काय त्याला नेहला 4 चाकी वाहन सुद्धा नाही खांद्यावर आणलं हो त्याला हा खांद्यावर त्या चिखलातनं लय अवघड आहे तिकडे चला आमच्या तिकडे बघा तुम्ही जरा थोडं इथं जरा थोडं बरत राह पण तिकडे लय बेकार आहे चला तुम्ही बघायला किती लोकवस्तीचा हा मोठा अहो problem कमीत कमी 150-200 येते आहे? 150-200. होय होय म्हणजे नेमकं एका शेतकऱ्यामुळे 200 मोठा प्रॉब्लेम. एका म्हणजे हे पाणी आहे चिखल आहे सगळा बरं. ही झाडकाने येतंय बरं. हा ह्यांच्याबद्दल काय त्यांना त्यांच्याशी कधी बोलणं झालं काय या संदर्भात? लय वेळा झाले आंबून गेली ती सगळी काय काय म्हणणं आहे त्यांचं? काय देतो म्हणते ते आणि देत नाही ती दुसरं काय म्हणते त्यावेळेस मग गाव पुढाऱ्यांशी काय बोलणं? काय नाही पुढे काय नाही नुसते येते ती जाते ती येते ती जाते ती मग आता ह्याच्या पुढे काय करायला ठरलं तुम्ही आता? ह्याच्या पुढे एकच आमचं विनंती आहे की फक्त सर्वे नंबर जे काय असेल ते कुणावर अन्याय नको काय नको बरं. हा मग ह्याच्या पुढे आता नेमकं काय भूमिका इथली सगळी लोक घेतील? आता इथल्या सर्व लोकांचं रितसर तहसीलदार साहेबाकडे आम्ही मागणी केलेली आहे. उद्याची 28 तारीख पडली. 28 तारखेनंतर काय होतंय बघायचं नसेल तर सगळेजण आम्ही इथले 100 ते 150 लोक आम्ही तहसीलदारच्या समोर उपोषणाला बसणार आहे. बरं. आमची मागणी आहे, आम्हाला कोणावर अन्याय करायचा नाही काय करायचं नाही फक्त आम्हा सर्व दलितांना आणि मागासवर्गीय लोकांना आणि इथल्या लोकांना रितसर सर्वे नंबरचा हक्काचा रस्ता आम्हाला पाहिजे. शाही सरकार बरं, काय? येता जाता येत नाही तर रस्त्यानं का रात्री पडलोय मी इथं दूध चाललंय 400 लिटर बरं. आता घर लांब आहे आमचं पोत हे गाडी घुसते काय किती दिवसापासून त्रास आहे वरी काय असं काय घटना त्रास- झाली का? त्रास रोजच आहे बर सारखाच बर जर त्या वर्षीला घटना झाली ट्रॅक्टर पडलाय त्या ट्रॅक्टरच्या भरपाई हे लय झालंय नुकसान हे बर 2 मुलं वाचली त्याच्यामधून बर. महिन्यातनं एकदा 2दा तसं होतंयच. मग आता ह्या रस्त्याचा प्रश्न असं काय घेतली तुमच्या लोकांनी कुठं मांडला वगैरे नाही काय? म्हणलाय ना बर गावाल्या समोर पडोऱ्यासमोर हे सगळ्यांना येते ती पुढारी जाते ते बर. काय कर बोलत नाही ते काय नाही ते आज येतो उद्या येतो करते ती काय करायला असं वाटतं तुम्ही काय करायला पाहिजे? सर्वे नंबर ना रस्ता दिला पाहिजे. बर. रस्त्याची समस्या लय मोठी आहे. बर. हम्म. तर बघितलं तर हा रस्त्याचा असा प्रमुख प्रश्न आहे विशेषतः जे त्यांनी म्हटले पद्धतीनं असा आहे. बाबा काय काय समस्या आहे नेमक्या हे कसं रस्त्याचं काय? ही झाड येते इथं बर. रान येतो बर. मग ही झाड आडवी येते ती पोराच्या डोळ्याला लागतं या बर. इत काय तोडू देत नाही ती. रस्ता किती फुटाचा आहे? रस्ता 5-7 फुटाचा आहे. बर. आणि 7 फुटामध्ये किती लांब आले नेमका आता ही? ही आता हे आली ती 2 फूट 2-2.5 फूट आली ती. म्हणजे 4.5-5 फूट रस्ता राहिला. हा बर. मग आता काय झाड येते ती अशी हेगड्या रानात रस्ता आहे सगळा. मग त्यांना म्हणलं का बाबा झाड रस्त्याला येते ते वगैरे बांधव झाड काढून घ्या असं काय? हे तोडला कोणी म्हणला आता ती झाड तोडले का हा, बर बर तोडला कोणी म्हणला इथं आमचा डापा. हा. मी म्हणलं तू बांध आहे खडा कर की म्हणलं हा. का इकडं वाट मुजवत म्हणलं त्याला. हा. नाही तोडायचं नाही म्हणलं. हा. त्याला विचारायचं ह्या पोरालाच म्हणला विचार. काय काय म्हणले तुम्हाला? कोणी तोडली झाड तुम्ही काय म्हणला? आम्ही म्हणलं आम्ही तोडली. आता त्यांचा बांध कुठं आणि झाड कुठं आले ती बघा 2 फूट रस्त्यावर झाड आली. माझ्या पोराच्या डोळ्याला काटा घुसला होता डोळ्यात. 10-20 हजार रुपये गेला शाळेला जाताना सोडताना. त्यांना म्हणलं नाही का बुवा असं असं? सांगितलं होतं की तोडत नाही ती मग आता रस्त्याला त्रास होतोय आम्हाला मग थोडा- लय त्रास होते तोडत नाही ती. तुम्ही तोडल्यावर काय म्हणते ती? कोणी तोडली बर. का बरं तोडली हा पण ही रस्ता पुन्हा ती रस्त्याला माणसं आल्यावर ती झाड का कंपाऊंड करायला लागली. बर. आम्ही अडवली. बर. आम्ही अडवल्यावर ही पुन्हा वातावरण वाढले जास्त. बांधाच्या अलीकडे करत होती का पलीकडे करत होती? हेतनं अशी आमच्याच रानात करत आमच्याच रानात करत म्हणजे हे रान तुमचं आहे हा. माझ्या त्यांचं रान. हा बर. ओरळ्या ही सगळं मुजवलेलं आहे त्यांनी. 2 आकडं मातीवर हा. लागले. म्हणजे ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी रस्ता सोडलेला आहे. हा शेतकरी शेगड्यांचाच आहे पूर्ण रस्ता ही बर. आमच्यासाठी वैयक्तिक सोडलेला. बर. ते म्हणले आम्हाला या रस्त्याची काही गरज नाही. बर. आम्ही येत नाही जात नाही सारखी येते ती जाते बर. या रोडवर. मग आता तुमचं काय म्हणणं आहे की बाबा की तुमचा रस्ता सर्वे नंबर न रस्ता बर. पाहिजे. बर. आम्ही दिलेला आहे. इरिगेशन खात्याची चाऱ्यान त्यांनी मोजवलंय त्यांनी पट्टी. बर. त्यामुळे आम्हाला पाणी खाली येते. ती इरिगेशनच्या नळाच्या चाऱ्या होते तसे झाड होते तसे करून मिळायला पाहिजे. बर. ती जी इरिगेशनची जर चारी असली तर आमच्याकडे खाली पाणी येत नाही ना. त्यांनी सगळं व्हाईट केलं इरिगेशनचं रान. बर. हा अशा पद्धतीने तुमचं काय म्हणता बाबा? व ती झाडं तोडलेलीच की तो पुन्हा हे कुंपाऊंड करताना तोडली ती झाडं. बर. आधी तोडू दिली नाही ती. बर.
कुंपण करताना तोडल्यावर आम्ही अडवली. आमच्या आधी हा, आमच्या हद्दीत. तर विशेष बघायला गेलं तर रस्ता हा 7 फुटाचा आहे. 7 फुटामध्ये कमीत कमी म्हणलं तर एक 2-3 फूट झाडं आल्यामुळं वाहनं ह्या साईडला सरतात वगैरे, म्हणजे 5 फुटाचा रस्ता राहतो. 5 फुटामध्ये देखील पाण्याचा मोठा प्रश्न आहे. लोकांना आवक जावक करण्याचा त्रास होतो. एक वाहन मोठं आलं तर दुसऱ्या वाहनाला जाता येत नाही. विशेषतः बघायला गेलं तर जे माझ्या उजव्या साईडला जे शेतकरी जे आहेत म्हणजे पूर्णतः या पट्ट्यातली, ते त्यांनी रस्ता सोडलेला आहे. जे माझ्या ह्या हातात ह्या साईडला म्हणजे डाव्या हाताला जो रस्ता आहे तो माळी साहेबांचा आहे. त्यांचा मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांनी तो रस्ता सोडलेला नाही. बांधावरती झाड आहेत असं इथल्या नागरिकांचं मत आहे. बघायला गेलं तर एवढी सर्व लोक आहेत, यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला कुणाकडे जायचं नाही, कुणाला म्हणजे जास्त भांडायचं नाही. रस्त्याचा प्रश्न आहे, तो रस्त्याचा प्रश्न सुटला पाहिजे. जे काय 200, 250, 300 लोक आहेत, विशेषतः बघायला गेलं तर इथून बाबर कंपनी असेल, परत हेडगे कंपनी असतील किंवा अनेक लोक आहेत शेतकरी, त्या शेतकरी लोकांनी आपापल्या पद्धतीनं जे रस्ता जेवढं सोडावं लागतंय तेवढं त्यांनी सोडलेला आहे. परंतु जे मूळ शेतकरी आहेत हे शाळचे माळी साहेब म्हणून आहेत, ती त्यांनी रस्ता न सोडल्यामुळं येथील लोक त्याला त्रासलेले आहेत. आणि विशेषतः बघायला गेलं तर ह्या रस्त्याचं काम जर व्यवस्थित पद्धतीने नाही झालं तर गावापासून ते परत पंढरपूरपर्यंत असेल किंवा मंत्रालयापर्यंत जाण्याची त्यांची तयारी आहे. विशेषतः बघायला गेलं तर रस्त्याचा काम हे भाजप सरकार चांगल्या पद्धतीनं करतंय, परंतु हे 200-250 लोकांचा मोठा प्रश्न आहे. तर ह्याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा. नाही काढण्यात आला तर मोठ्या पद्धतीचं मोठ्या ह्याने आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे. आणि विशेषतः या ठिकाणी नागरिकांचं असं म्हणणं येतंय, येथील या येणाऱ्या काळामध्ये कुठले जरी मुख्यमंत्री आले तर त्या मुख्यमंत्र्यासमोर तीव्र पद्धतीचं आंदोलन करण्याचा यांचा इशारा आहे.